बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील बारी समाजातर्फे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। संपूर्ण देशात बारी समाज वास्तव्यास असून राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित आहे। समाजाचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय विकास व्हावा या दृष्टीनं जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातर्फे बारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाचे संत श्री स्वरूपलाल महाराज यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ सुरू करण्यात यावं। तसंच श्री संत रूपलाल महाराजांचं समाधीस्थळ अंजनगाव सुरजी इथं असून ते सर्वांचं श्रद्धास्थान आहे। यामुळे त्यांचं राष्ट्रीय स्मारकासाठी जमीन आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आदरणीय नानाभाऊ पटोले यांना सुद्धा मुंबईला जाऊन आम्ही शिष्टमंडळ जाऊन निवेदन दिलेलं आहे। एवढे सगळे नेते आणि एवढे सगळे पक्ष वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते, प्रहारचे बच्चूभाऊ कडू उपस्थित होते। एवढे सर्व पक्षांचे, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, वंचित, प्रहार एवढ्या सगळ्या पक्षांचे सर्व सन्माननीय नेते आमच्या मागण्याकरता सकारात्मक असून सुद्धा अजूनही आमच्या समाजाची बैठक ही मंत्रालयामध्ये लागली नाही। म्हणजे कुठेतरी पाणी मूर्ती आहे की काय अशी समाजाला शंका येत आहे। तरी आमची शासनास विनंती आहे की आमच्या समाजाच्या मागण्यासंदर्भात आमचे नेते घोलपसाहेब हे सुद्धा भरपूर त्यांच्या लेवलवर प्रयत्न करत आहेत। त्यांच्यासोबत समाजातील जे काही मान्यवर दोन्ही तालुक्यातील तळागाळातील सर्व महत्त्वाचे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत। या कार्यकर्त्यांसह मंत्रालयामध्ये बैठक लावण्यात यावी अशी शासनात आम्ही याद्वारे विनंती करतो।